श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 12वा. ग्रंथकार कैलासवासी विष्णू बळवंत थोरात. श्री गणेशाय नमः. या जगाचा उद्धार करण्यासाठी आणि पृथ्वीवरील पापांचा भार कमी करण्यासाठी परमेश्वर वारंवार विविध अवतार धारण करतो. भक्तांचा उद्धार करण्यासाठी दत्तप्रभू हे अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. मागील अध्यायाच्या शेवटी वर्णन केल्याप्रमाणे बाळाप्पा जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा ती पुण्यनगरी पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्या दिवशी अक्कलकोटमधल्या खासबाग परिसरात स्वामी आले असताना त्यांच्या आसपास भक्तांची गर्दी झाली होती. तेव्हा बाळाप्पांना चिंता लागून राहिली की एवढ्या गर्दीत आपल्याला स्वामींचं दर्शन कसं काय होणार. पण बाळाप्पांचे मन स्वामींच्या चरणी लागलेले असल्याने त्यांनी ठरवले की स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय आज जेवायचे नाही. स्वामींच्या दर्शनाची उत्कट इच्छा मनात धरून बाळाप्पा आपल्या हातात खडी साखर घेऊन त्या गर्दीत शिरले आणि स्वामींच्या जवळ जाऊन पोचले. बाळाप्पांनी जेव्हा स्वामींचे ते आजानुबाहू म्हणजे गुडघ्यापर्यंत लांब हात असलेले आणि हसतमुख असे रूप बघितले तेव्हा बाळाप्पाने स्वामींचे चरणच धरले. बाळाप्पांचा कंठ दाटून आला. त्यांनी स्वामींच्या पायांवर डोकं ठेवलं आणि काही क्षणापुरते का होईना पण ते स्वतःचा मीपणा पूर्णपणे विसरून गेले. त्यांच्या मनाला अत्यंत आनंद झाला. जशी गंगा नदी समुद्रामध्ये मिळून एकरूप होते, जशा लाटा पाण्यात निर्माण होऊन त्यातच सामावतात, तसेच बाळाप्पा स्वामींच्या चरणी अगदी दृढ झाले. जसा मधाच्या आशेने भुंगा कमळाला सोडत नाही तशीच बाळाप्पांची वृत्ती स्वामींच्या चरणी अगदी ठाम झाली. मग भानावर येऊन बाळाप्पांनी स्वामींच्या चरणांची मिठी सोडली. त्यांच्या मनात ब्रह्मानंद मावेनासा झाला आणि ते स्वामींचे स्तोत्र गाऊ लागले. तेव्हा स्वामींनी एक विचित्र लीला केली. त्याने तिकडच्या सर्व झाडांना प्रेमाने मिठी मारली. बाळाप्पांवरचे आपले प्रेम स्वामींनी अशा प्रकारे दाखवले. ते पाहून बाळाप्पांनी मनोमन धन्यता मानली आणि तिथून निघाले. तरी त्यांचे चित्त अखंडपणे स्वामींच्या चरणी जडलेले असे. तेव्हा त्यांच्या सोबत असलेले एक जहागीरदार आपल्या मुक्कामाच्या जागी स्वयंपाक करून मग स्वामींच्या दर्शनाला जायची तयारी करत होते. जेव्हा बाळाप्पा स्वामींचं दर्शन घेऊन परत मुक्कामाच्या जागी आले तेव्हा त्या जहागीरदारांनी नैवेद्याचा भाग बाळाप्पांच्या हातात दिला आणि म्हणाले, स्वामींकडे जाऊन हा नैवेद्य त्यांना अर्पण करा. ते करायला बाळाप्पा लगेच तयार झाले. त्यावेळी स्वामी राजाच्या मंदिरात होते, जिथे कोणालाही प्रवेश करता येत नाही. हे समजल्यानंतर आज आपल्या हातून स्वामींना नैवेद्य दाखवता येणार नाही या विचाराने बाळाप्पा उदास झाले. ते लगेच मुक्कामाच्या जागी आले. तिथे नैवेद्य दाखवून मग जेवले. बाळाप्पा रोज सकाळी लवकर उठून स्नान संध्या इत्यादी षटकर्मे आटपून स्वामींचं दर्शन घेत असत आणि मग जप करीत. आपलं उपास्य दैवत भगवान शंकर यांची नित्य पूजा करून दुपारी सूर्य डोक्यावर येईपर्यंत जप आणि अनुष्ठान करीत. मग झोळी घेऊन स्वामींच्याकडे येत, त्यांच्या पायावर डोकं ठेवीत आणि त्यानंतर भिक्षा मागायला जात. मिळालेली भिक्षा घेऊन ते मुक्कामाच्या जागी जात आणि भिक्षेत मिळालेले अन्न खाऊन पोट भरीत. मग स्वामींचे दर्शन घेऊन अनुष्ठान करत. अक्कलकोटला असताना बाळाप्पांचा असा नित्य नेम होता. चोळप्पा तसेच इतर अनेक स्वामींचे सेवेकरी होते. त्या सर्वांमध्ये सुंदराबाई ही प्रमुख सेवेकरी होती. तिच्या हातात तिथल्या व्यवस्थेचे अधिकार होते. बाळाप्पांच्या मनात स्वामींचा सेवेकरी होण्याची इच्छा होती. एके दिवशी त्यांना सुंदराबाई म्हणाली की तुम्ही सुद्धा स्वामींची सेवा करीत जा. या वाक्याने बाळाप्पांना खूप आनंद झाला, कारण तो दिवस उगवला होता जेव्हा त्यांना सद्गुरूंची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांना वाटलं त्यांच्या जन्माचं सार्थक झालंय. स्वामींचे सेवेकरी बरेच होते,
पण त्यात व्यवस्थेच्या संदर्भातले मुख्य अधिकार हे सुंदराबाईच्या हातात होते. त्यामुळे मी स्वामींना खूप प्रिय आहे असा अभिमान तिला वाटू लागला होता. स्वतःबद्दल गर्व निर्माण झाल्यामुळे ती इतरांना तुच्छ समजू लागली. त्यामुळे सेवेकऱ्यांमध्ये आपापसात भांडणे होऊ लागली होती आणि त्यामुळे स्वामींच्या सेवेची व्यवस्था बिघडू लागली. हे पाहून बाळाप्पांनी विविध युक्त्या योजल्या, जेणेकरून सेवेकरांमधली ती सर्व भांडणे मोडून निघतील. अशा प्रकारे बाळाप्पांनी सर्व सेवेकरांना पुन्हा एकत्र आणले. स्वामी कुठेही असोत, त्यांची पूजा अर्चा नीट होण्यासाठी बाळाप्पा पूजेचे सर्व साहित्य आधीच तयार ठेवत असत. कधी कधी मनात आलं की स्वामी जंगलात सुद्धा राहत, पण तिथे सुद्धा बाळाप्पा त्यांची पूजा अर्चना अगदी नित्य नियमाने करीत असत. मनात पूर्ण श्रद्धाभाव ठेवून ते स्वामींची आनंदाने सेवा करीत असत. त्यांची ती प्रेमळ भक्ती पाहून स्वामींना आनंद होत असे. काही दिवसांनी बाळाप्पांना एक व्याधी जडली, ज्यामुळे त्यांना रात्रंदिवस चैन पडेनासे झाले. त्यांच्या बेंबीमधून रक्त बाहेर पडू लागले. त्यामुळे होणाऱ्या वेदनेमुळे ते विव्हळत होते. पुढील काही दिवस असेच गेले आणि एके दिवशी त्यांच्या बेंबीतून एक कागदाची पुडी बाहेर आली. ती उघडून बघताच त्यातून विष निघाले. पूर्वी कधीतरी कुणातरी एका दुष्टाने बाळाप्पांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यासाठी त्यांना करंजीमधून विष दिले होते. ते विष आज असे बाहेर पडले. स्वामींची सेवा घडावी हे बाळाप्पांचे विधिलिखित होते आणि म्हणूनच स्वामींच्या कृपेने ते विष बाळाप्पांच्या पोटात तसेच राहिलेले. बाळाप्पांचा जीव गेला नव्हता. आजपर्यंत बाळाप्पांनी स्वामींची विविध प्रकारे सेवा केली, पण अजून त्यांचे अंतरंग स्वामीमय झालेले नव्हते. प्रत्येक सोमवारी ते महादेवाची पूजा करत आणि मग स्वामींची सेवा करीत असत. हे पाहून एके दिवशी सुंदराबाईने स्वामींना विनंती केली की त्यांनी बाळाप्पांना महादेवाची पूजा करू नये असे सांगावे. स्वामींनी बाळाप्पांना तसे करण्यास सांगितले. बाळाप्पांच्या मनाला काही ते पटले नाही. त्यांना वाटले की सुंदराबाईच्या सांगण्यावरून बहुतेक स्वामींनी आपल्याला अशी आज्ञा केली असावी. नक्कीच त्यांनी विनोद केला असावा असे बाळाप्पांना वाटले. पण खात्री करून घेण्यासाठी म्हणून बाळाप्पांनी चिठ्ठ्या टाकून पाहावे असे ठरवले. एका चिठ्ठीत लिहिले महादेवाची पूजा करावी आणि दुसऱ्या चिठ्ठीत लिहिले महादेवाची पूजा करू नये. त्या चिठ्ठ्या टाकून त्यातली एक उचलली तर महादेवाची पूजा करू नये असे लिहिलेले होते. तेव्हा बाळाप्पांच्या मनातली शंका मिटली. महादेवाची पूजा करू नये हीच स्वामींची आज्ञा आहे असे त्यांनी मानले. हा सर्व प्रकार श्रीपाद भट्ट बघत होते. श्रीपाद भट्ट म्हणजे चोळप्पा या स्वामींच्या निष्ठावान भक्ताचे जावई. स्वामींच्या पुढ्यात त्यांचे भक्त जे काही धन धान्य किंवा वस्तू ठेवत ते सर्व सुंदराबाई लगेच उचलून नेत असे. त्यामुळे चोळप्पाला त्यातला वाटा कमी मिळू लागला. तेव्हा त्याला वाटू लागलं की बाळाप्पामुळे आपले नुकसान होत आहे. मग सासरा आणि जावई दोघंही विचार करतात की आपण काहीतरी युक्ती करून या बाळाप्पांना इथून घालवलं पाहिजे. तेव्हा एके दिवशी श्रीपाद भट्ट बाळाप्पांना म्हणाले की तुम्ही घरदार आणि कुटुंब सोडून इथे येऊन राहिलात. तुम्ही इथे आल्यापासून आमचे नुकसान होऊ लागले आहे. हे ऐकून बाळाप्पा उदास झाले. ते म्हणाले, तुमचे अन्न खाऊन मी तुमचंच नुकसान करत आहे. माझ्या अशा जगण्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही अशी काहीतरी युक्ती करा की स्वामी स्वतःहून मला गावी परतण्याची आज्ञा देतील. त्यांची तशी आज्ञा झाली की मी लगेच इथून निघून जाईन. मग एके दिवशी श्रीपाद भट्ट स्वामींना म्हणाले की बाळाप्पा त्यांच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी गावी जावे असं म्हणत आहेत. हे ऐकून स्वामी हसतमुख चेहऱ्याने म्हणाले की बाळाप्पा त्यांच्या कुलदेवतेचं दर्शन रोज इथेच घेतात. त्यावर श्रीपाद भट्ट काही बोलू शकला नाही. हा उपाय सुद्धा चालला नाही असा विचार करत असतानाच त्याने बाळाप्पांना त्या 2 चिठ्ठ्या टाकताना बघितले होते. त्याने बाळाप्पांना त्याबद्दल विचारले.
आणि बाळाप्पांचे त्या 2 चिठ्ठ्या टाकायचे खरे कारण समजताच श्रीपाद भट्टाच्या मनात एक धूर्त विचार आला. ते बाळाप्पांना म्हणाले, तुम्ही गावी परत जावे अशी आज्ञा स्वामी देत नाही आहेत. तरी मला वाटते की आपण चिठ्ठ्या टाकून स्वामींची आज्ञा काय हे जाणून घ्यावे. श्रीपाद भट्टाच्या मनातील कपट न ओळखता बाळाप्पांनी 2 चिठ्ठ्या टाकल्या. श्रीपाद भट्टाने लगेच त्यातली एक चिठ्ठी उचलली, जिच्यात लिहिले होते, बाळाप्पाने इथे राहून सेवा करावी. आपले सर्व प्रयत्न फसले. स्वामी आता बाळाप्पांना इथून सोडणार नाहीत हे जाणून श्रीपाद भट्ट खिन्न झाला. अहो, ज्या बाळाप्पांची स्वामींच्या चरणी भक्ती जडली होती त्यांना स्वामी स्वतःपासून कसे काय दूर करणार. अशा या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या दयाळू श्री स्वामी समर्थांना हे विष्णू आणि शंकर दोघेही नित्य शरण जातात. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचा हा 12वा गोड अध्याय भक्तांनी आनंदाने ऐकावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.